श्री स्वामी समर्थ. ज्येष्ठ अमावस्या 12 राशीनुसार अत्यंत प्रभावी भगवान विष्णू आणि महादेवाचे तोडगे. नमस्कार मंडळी. आपल्या राशीचा आपल्या जीवनावर किती खोल परिणाम होतो हे आपण अनेकदा जाणतो. पण जर त्या राशीनुसार आपण भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची योग्य उपासना केली, योग्य उपाय केले, तर आयुष्यात येणारे संकट, अडथळे, दारिद्र्यता, रोग आणि अपयश सहज दूर होऊ शकतात. आजच्या या अत्यंत खास आणि आध्यात्मिक व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 12 राशीनुसार भगवान शंकर आणि श्री विष्णू यांचे प्रत्येकी 5 अत्यंत प्रभावी घरच्या घरी करता येणारे तोडगे. हे उपाय केवळ उपाय नाहीत, तर आयुष्य घडवणारे दिव्य मार्ग आहेत. म्हणून शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा, कारण प्रत्येक राशीचा उपाय वेगळा आहे, विशिष्ट आहे आणि फलदायी आहे. ज्येष्ठ मासात विशेषतः ज्येष्ठ अमावस्या, ज्येष्ठ शुक्ल एकादशी किंवा सोमवारी भगवान विष्णू आणि महादेव यांची उपासना केल्यास जीवनातील अनेक संकट दूर होतात. खाली 12 राशीनुसार अत्यंत प्रभावी आणि घरच्या घरी करता येणारे प्रत्येकी 5 तोडगे दिलेले आहेत. हे उपाय फक्त श्रद्धा आणि सात्विकतेने केल्यास अचूक परिणाम देतात. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आवर्जून लिहा श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. हे उपाय ज्येष्ठ मासात विशेषतः अमावस्या, प्रदोष, एकादशी, सोमवार, गुरुवार या दिवशी केल्यास प्रभाव अधिक वाढतो. मेष राशी. विष्णू उपाय. विष्णू सहस्रनाम पठण दर गुरुवारी करा. पितांबर वस्त्र परिधान करा. झाडाला पिवळी हार चढवा. दुपारी 12 वाजता ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. गुरुवारच्या दिवशी गरिबांना चणा डाळ दान द्या. समस्या, क्रोध, अपघात, कोर्ट कचेऱ्या. महादेव उपाय. सोमवारी 11 बेलपत्रावर ओम लिहून शिवाला अर्पण करा. संध्याकाळी ओम नमः शिवाय जप 108 वेळा करा. महादेवाच्या पिंडीवर रुद्राक्ष अर्पण करा. सोमवार व्रत ठेवा. मीठ वर्ज्य करा. नारळ वाहा व संकट निवारण प्रार्थना करा. वृषभ राशी. विष्णू उपाय. शुक्रवारी विष्णू लक्ष्मी पूजा करा. चांदीच्या पात्रात तुळस वाहा. तुपात भिजवलेला तांदूळ मंदिरात दान द्या. श्री सूक्त रोज पठण करा. लक्ष्मी नारायणाला गुलाब वाहा. समस्या, प्रेमात अपयश, पैसा टिकत नाही. महादेव उपाय. शिवपिंडीवर खडीसाखर व तुळस वाहा. शुक्रवार ओम पार्वती पतये नमहा जप करा. कालसर्पदोष निवारण्यासाठी नागनाथ मंदिरात दर्शन घ्या. गाईला झेंडू फूल वाहा. काळ्या वस्त्र मंदिरात दान द्या. 3. मिथुन राशी. विष्णू उपाय. मिथुन राशी. विष्णू उपाय. विष्णूला पिवळं पुष्प अर्पण करा. तुळस पानाने नैवेद्य अर्पण करा. ओम नारायणाय नमः 5 माळ जप करा. बुधवारी तांदूळ दान द्या. धातूचा शंख घरात ठेवा. समस्या, मानसिक अस्थिरता, दाम्पत्य संघर्ष. महादेव उपाय. महादेवाच्या गळ्यात हार घाला. रुद्र अभिषेकात गुलाबजल वापरा. ओम त्र्यंबक यजामहे रोज 11 माळ म्हणा. झोपण्यापूर्वी महादेवाचे ध्यान करा. भगवंताला पिवळे तसेच पितळेचा दीप अर्पण करा. 4. कर्क राशी. विष्णू उपाय. घरात श्री हरीचं चित्र ठेवा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 माळ जप करा.
अन्नदान करा, विशेषतः शुक्रवारी. पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान द्या. रुईच्या फुलांचा हार अर्पण करा. महादेव उपाय. सोमवारी दूध व गंगाजलाने अभिषेक करा. खारट अन्न टाळा. शुद्ध उपवास. चंद्रशांतीसाठी शिवलिंगावर गंध अर्पण करा. रात्री शिव तांडव स्तोत्र म्हणा. झोपण्यापूर्वी ओम सोमेश्वराय नमः जप करा. समस्या मातृदोष, घरातील वाद. 5. सिंह राशी. विष्णू उपाय. रविवारी सूर्यनारायणासह विष्णू पूजन करा. सविता स्तोत्र म्हणावे. गोमूत्राने घर पवित्र करा. गाईला गूळ तुपाचा नैवेद्य द्या. रविवार ओम सूर्यनारायणाय नमः जप करा. समस्या अहंकार, वरिष्ठांशी संघर्ष. महादेव उपाय. बेलपत्र, कस्तुरी अर्पण करा. लाल रंगाचं फूल वाहा. ओम नमः शिवाय जप 11 माळ करा. शिवलिंगावर संध्याकाळी दीप लावा. गुरूंना पाय धुवा. महादेव प्रसन्न होतात. 6. कन्या राशी. विष्णू उपाय. बुधवारी शंख अभिषेक करा. हरिपाठ रोज करा. देवळात हळद आणि तांदूळ अर्पण करा. तुळस रोप लावा. पिवळा धागा हातात बांधा. समस्या चिंता, अभ्यासात अडथळे असतील तर. महादेव उपाय. झोपण्यापूर्वी शिव महिम्य स्तोत्र पठन करा. बुधवारी पांढरं फूल अर्पण करा. जलाभिषेकात मिठाचा वापर करा. नकारात्मकता दूर होते. रुद्राक्ष माळ परिधान करा. गुरुपौर्णिमा दिवशी शिवपिंडीवर दुधाभिषेक करा. 7. तुळा राशी. विष्णू उपाय. शुक्रवारी विष्णू लक्ष्मी यांना सुगंधित फूल वाहा. चांदीच्या ताटात तांदळाची मूठ वाहा. ओम श्री व्यंकटेशाय नमः जप करा. 11 माळ. गुलाबी वस्त्र मंदिरात अर्पण करा. दर शुक्रवारी दुधात भिजवलेले बदाम गरजूंना द्या. समस्या नातेसंबंधात संघर्ष, निर्णय घेण्यात गोंधळ होत असल्यास. महादेव उपाय. महादेवाच्या पिंडीवर गुलाब जलाने अभिषेक करा. संध्याकाळी दीपज्योत लावा, विशेषतः पश्चिम दिशेला. ओम नमः शिवाय जप करत झोपायला जा. शुक्रवारी हरिद्रा म्हणजेच हळद व दुर्वा वाहा. स्त्रियांनी शुक्रवारी 7 बेलपत्र वाहावे. 8. वृश्चिक राशी. विष्णू उपाय. नारायण कवचाचे पाठ करा. रोज तुळशीच्या झाडाला पाणी घाला. संध्याकाळी तुपाचा दिवा लावा. ओम दामोदराय नमः जप करा. लवंग व गूळ विष्णूला नैवेद्य म्हणून द्या. समस्या मानसिक त्रास, काळजी, वैर, विरोधक. महादेव उपाय. रुद्राभिषेकात काळे तीळ अर्पण करा. महाकाल स्तोत्र पठन करा. मंगळवारी लाल फूल अर्पण करा. मंत्र ओम कालभैरवाय नमः 108 वेळा जप करा. भस्म आणि चंदनाचा तिलक लावा. धनुराशी. विष्णू उपाय. गुरुवारी व्रत ठेवा. फक्त फळं खा. ओम वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. देवघरात पिवळी रांगोळी करा. ब्राह्मणाला केसर व दूध दान द्या. तुळशीच्या रोपाला सुगंधित पाणी घाला. समस्या खर्चावर नियंत्रण नाही. अध्यात्मात अडथळे. महादेव उपाय. ओम नमो भगवते रुद्राय जप 5 माळ करा. बेलपत्रावर केसर लावून अर्पण करा. गुरुवारी महादेवाची पूजा विष्णू शिव युती करा. पितांबर वस्त्र अर्पण करा. भस्मासूर कथा ऐका, सांगा. आंतरिक दोष दूर होतात.
10. मकर राशी. विष्णू उपाय. ओम व्यंकटेश्वराय नमः मंत्र रोज सकाळी जपा. काळ्या गोड धान्याचं दान करा. घरात शंखनाद करा, नकारात्मक ऊर्जा दूर होते. पिंपळाच्या झाडाजवळ दीप लावा. वडिलांच्या जोडीला काही भेटवस्तू द्या. समस्या, व्यावसायिक नुकसान, पितृदोष दूर होतो. महादेव उपाय. शनिवारी शिवलिंगावर काळे तीळ व तेल अर्पण करा. ओम नमः शिवाय शनिश्चराय संयुक्त जप करा. पिंपळाच्या झाडाच्या भोवती 7 प्रदक्षिणा मारा. कांस्य पितळी वाटीत पाणी ठेवून अर्पण करा. पिंडदानासारखी विधी करा. घरात शांतता येते. 11. कुंभ राशी. विष्णू उपाय. ओम मधुसूदनाय नमः 108 वेळा जप करा. झोपण्यापूर्वी विष्णूच्या चरणी कापुराचा दिवा लावा. शनिवारी तुळशीला काळ्या कापसाचा दोरा बांधा. देवघरात नारायण मूर्तीसमोर शंख ठेवा. गरजूंना ब्लँकेट दान करा. समस्या, मित्रांशी वाद, अचानक नुकसान. महादेव उपाय. महादेवावर पाणी कापूर अर्पण करा. ओम चंद्रशेखराय नमः या मंत्राचा जप करा. संध्याकाळी भस्माचा त्रिपुंड लावा. नकारात्मक मित्रांपासून दूर राहा. साईबाबा, शिवजी यांना संयुक्त नमस्कार करा. 12 राशी. मीन राशी. विष्णू उपाय. ओम पद्मनाभाय नमः जप करा. मोर पंख विष्णू मूर्ती समोर ठेवा. झोपण्यापूर्वी हरिपाठ करा. पिवळ्या फुलांचा हार अर्पण करा. गंगाजलाने अभिषेक विशेषतः गुरुवारी करा. महादेव उपाय. ओम शिवाय नमः ध्यानपूर्वक जपा. काशी विश्वेश्वराच्या नावाने प्रार्थना. गुलाब, पांढरे फूल अर्पण करा. त्र्यंबकेश्वराची मानसिक पूजा करा. गुरु शिव यांची एकत्र आराधना करा. समस्या, अतिभावनिकता, नम्र, करिअरमध्ये स्थैर्य नाही. टीप. हे उपाय ज्येष्ठ मासात विशेषतः अमावस्या, प्रदोष, एकादशी, सोमवार, गुरुवार या दिवशी केल्यास प्रभाव अधिक वाढतो. मित्रांनो, भगवान विष्णू आणि भगवान महादेव हे केवळ देव नाहीत, तर आपल्या आयुष्याचे रक्षक आणि दिग्दर्शक आहेत. जर तुम्ही श्रद्धेने, सात्विक मनाने आणि नियमबद्ध पद्धतीने हे उपाय केले तर तुमच्या राशीची निगडीत सर्व अडथळे, संकट, रोग, दारिद्र्यता आणि अशांती हळूहळू नाही तर जलद दूर होऊ शकतात. जर हाच आध्यात्मिक मार्ग तुम्हालाही भावला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आवर्जून लिहा. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. आपल्या कमेंट्स हीच आमच्या सेवेला खरी ऊर्जा देतात. श्री स्वामी समर्थ.